विद्यार्थी मित्रांनो, ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये आज आपण चौथं प्रकरण पाहणार आहोत. वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मजुरी आणि वेतन. विद्यार्थी मित्रांनो, उपक्रमामध्ये, संघटनेमध्ये, संस्थेमध्ये अनेक कर्मचारी कार्य करत असतात. वेगवेगळ्या कर्तव्यावरती आपली कर्तव्यनिष्ठा पार पाडत असतात. कामाच्या स्वरूपानुसार त्यांना मिळणारं वेतन, त्यांना मिळणारी मजुरी ही निश्चित अशा स्वरूपाची असते. विविध वस्तूंचे उत्पादन तसेच सेवांची निर्मिती करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन हे चार उत्पादनाचे घटक आवश्यक असतात. सर्व प्रकारची उत्पादने आणि सेवा यांची निर्मिती ही ग्राहकांसाठीच केली जाते. या उत्पादनाची तसेच सेवांची ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विक्री करून त्यापासून मिळालेल्या उत्पन्नातून भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन या चारही उत्पादनाच्या घटकांना त्यांच्या कार्याचा करारानुसार ठरलेला मोबदला दिला जातो. कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना मजुरी आणि वेतनाच्या स्वरूपात हा मोबदला मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, श्रमाला त्याच्या कार्याचा मोबदला म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातून देण्यात येणाऱ्या रकमेला मजुरी असे म्हणतात. श्रमाला त्याच्या कार्याचा मोबदला म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातून देण्यात येणाऱ्या रकमेला वेजेस, मजुरी असे म्हणतात. जास्तीत जास्त मजुरी मिळविणे हाच प्रमुख हेतू डोळ्यासमोर ठेवून श्रमिक हे उपक्रमातील विविध प्रकारची कार्य करत असतात. म्हणूनच श्रमिकांच्या सर्व समस्या या मिळणाऱ्या मजुरीभोवतीच फिरत असतात. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, असे म्हटले जाते की वेजेस इज अ पायवट अराउंड विच ऑल लेबर प्रॉब्लेम्स रिव्हॉल्व. मजुरी हे कामगारांचे उत्पन्न असते. या मिळणाऱ्या उत्पन्नाच्या परिणामावरच श्रमिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या आशा अपेक्षांची पूर्तता अवलंबून असते. म्हणून आपल्या मजुरी म्हणून मिळणारे उत्पन्न महत्तम असावे यासाठी कामगार, श्रमिक आणि त्यांच्या संघटना सतत प्रयत्नशील असतात. याउलट कामासाठी द्यावी लागणारी मजुरी, श्रमासाठी द्यावी लागणारी मजुरी हा उत्पादनाचा खर्च असल्यामुळे तो कमीत कमी असावा यासाठी सेवायोजक, मालक आणि व्यवस्थापक पद्धतशीरपणे प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीमध्ये मजुरीचे दर कामगार आणि सेवायोजक यांच्यातील करार हा शक्तीच्या आधारे ठरत असतात. कामगार हे संख्येने जास्त, अकुशल, असंघटित, अशिक्षित आणि गरीब असल्यामुळे त्यांची करार शक्ती तुलनात्मकदृष्ट्या बरीच कमी असते. त्याचा लाभ घेऊन संघटक हे मजुरीचे दर किमान ठेवून मजुरीवरील खर्च कमी करू शकतात. त्यामुळे संघटक किंवा सेवायोजक हे आपला महत्तम लाभ मिळविण्याचा जो महत्त्वपूर्ण उद्देश आहे ते या माध्यमातून पूर्ण करू शकतात. कोणतीही आचारसंहिता निश्चित केली तरी बहुसंख्य कामगार हे प्रामुख्याने मजुरी मिळविण्यासाठीच काम करत असतात. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मजुरी मिळावी यासाठी कामगार संघटित होऊन सेवायोजकाविरोधात, मालकाच्या विरोधात सातत्याने लढा देत असतात. अशा प्रकारे मजुरीचा दर
वाढवून मिळावा यासाठी एका बाजूला संघटित शक्तीद्वारे कर्मचारी वर्ग, कामगार वर्ग प्रयत्नशील असतो, तर दुसऱ्या बाजूला कामगारांना रोजगार देण्याची क्षमता असणारा संयोजक, मालक, व्यवस्थापक हा वर्ग आपला करार विशिष्ट शक्तीद्वारे मजुरीचा खर्च किमान करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. म्हणूनच कामगार आणि कर्मचाऱ्यांचा मोबदला देण्यासाठी मजुरीचा दर हा निश्चित करणे आणि मजुरी शोधण्याच्या प्रभावी पद्धती कार्यान्वित करणे ही कर्मचारी व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण बाब समजली जाते. व्यवस्थापनामध्ये सर्वात असा महत्त्वाचा मुद्दा हा म्हणजे मजुरी होय. मजुरी ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते, जसे रोख असेल, वस्तूच्या स्वरूपातील असेल, इतरही असेल. आजच्या दैनंदिन जीवनामध्ये शारीरिक श्रम करणारा मजूर किंवा मालकाची सेवा करणारा नोकर त्यास त्याच्या कार्याबद्दल दररोज काम करण्याबद्दल मोबदला दिला जातो. या मोबदल्यास सर्वसाधारणपणे मजुरी असे म्हटले जाते. कार्यशाळा, कारखाने, शासकीय व निमशासकीय आणि खाजगी कार्यालयात कौशल्याने व मानसिक कामे करणारे कर्मचारी यांना त्यांच्या कार्याबद्दल महिन्याच्या कार्यपूर्तीनंतर मोबदला देण्यात येतो. त्यास आपण सर्वसामान्यपणे वेतन असे म्हणतो, त्याला वेतन असे म्हणतात. वेतनाचा करार ठराविक कालावधी, एक विशिष्ट कालावधी, एक 28 दिवसाचा, 30 दिवसाचा यापर्यंत म्हणजे महिन्यापर्यंत तो मर्यादित असतो. मग कर्मचाऱ्यांना अथवा मजुरांना योग्य मजुरी व वेतन देण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाला अनेक प्रकारची कार्य करावी लागतात. मजुरी व वेतन धोरण ठरवावे लागते, मजुरीचा दर ठरवावा लागतो, कार्यदराचे निर्धारण करणे, मजुरी व वेतन दराचे सर्वेक्षण करणे, कार्यमूल्यांकन करणे, कर्मचाऱ्यांना मजुरी व वेतनाचे शोधन करणे, प्रेरणात्मक शोधन पद्धतीचा विकास करणे, कर्मचारी आजारी व अर्थव्यवस्थेवर कर्मचारी आजारी व असमर्थतेच्या स्थितीमध्ये असल्यास वेतनासंदर्भात धोरण ठरवणे इत्यादी कार्य मानवी संसाधन व्यवस्थापनाला मजुरी व वेतन प्रशासनामध्ये करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य वेतन व मजुरी देऊन त्यांच्याकडून आपल्या उपक्रमाला असे अपेक्षित कार्य करून घेता येते व त्यांच्या कार्यास प्रोत्साहित करता येते. मजुरी व वेतन प्रशासन करणे हे आज मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये अत्यावश्यक आहे. दैनंदिन शारीरिक कार्य करणाऱ्या मजुरांना द्यावयाची मजुरी, कौशल्याची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन या दोन्ही बाबी मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये ज्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतात त्यास मानव संसाधनाच्या व्यवस्थापनामध्ये त्यास मजुरी व वेतन प्रशासन असे म्हणतात. मजुरी व वेतन प्रशासनामध्ये मजुरी व वेतनासंबंधित प्रशासन केले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अथवा मजुरांना योग्य मोबदला देऊन ती जे काही कार्य करत असतील त्यांच्या कार्यास प्रेरित करता येते. थोडक्यात मजूर व कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कार्याचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापन स्तरावर जे प्रयत्न केले जातात त्या सर्व प्रयत्नांना आपण मजुरी व वेतन प्रशासन असे म्हणतो. मजूर व कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कार्याचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापन स्तरावर जे काही प्रयत्न केले जातात त्या सर्व प्रयत्नांचा समावेश हा मजुरी व वेतन प्रशासनामध्ये होतो.
विद्यार्थी मित्रांनो, मग नेमकं मजुरी म्हणजे काय? भांडवल, श्रम, भूमी, संघटन व साहसी या उत्पादनाच्या घटकांनी उत्पादन कार्यात भाग घेतल्याबद्दल निर्मित वस्तू व सेवेच्या मूल्यामधून सर्व घटकांना त्यांच्या कार्याबद्दल मोबदला प्राप्त होतो. श्रम हा उत्पादनाचा महत्त्वाचा व सक्रिय घटक होय. उत्पन्नातून श्रमाला त्याच्या कार्याचा मोबदला म्हणून जी राशी प्राप्त होते तिलाच अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये मजुरी असे म्हटले जाते. श्रमिकांना आपल्या कार्याच्या बदली जो मोबदला मिळतो, कार्य केल्याबद्दल, काम केल्याबद्दल जो काही मोबदला मिळतो त्यालाच मजुरी असे म्हटले जाते. श्रमिकांना आपल्या कार्याच्या बदली जो मोबदला मिळतो त्यालाच मजुरी असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात मजुरी एक प्रकारची क्षतिपूर्ती राशी असून कर्मचारी अथवा श्रमिक आपल्या सेवेच्या बदल्यात वेळोवेळी नियोक्त्याकडून, मालकाकडून प्राप्त करून घेत असतो. बेन्नम यांच्या मते कर्मचारी अथवा मजुरांनी उपक्रमाला दिलेल्या सेवेबद्दल नियोक्त्याने दिलेला मोबदला म्हणजे मजुरी होय. बेहम या व्यवस्थापकीय तज्ज्ञांनी आपलं मत मांडलेलं आहे. बेन्नम सर असे म्हणतात, कर्मचारी अथवा मजुरांनी उपक्रमाला दिलेल्या सेवेबद्दल नियोक्त्याने दिलेला मोबदला म्हणजे मजुरी होय. मग ही मजुरी ही रोख मजुरी आणि वास्तविक मजुरी या दोन भागामध्ये विभागली जाते. विशिष्ट काळ कार्य केल्याबद्दल किंवा विशिष्ट कार्य केल्याबद्दल कर्मचाऱ्याला पैशाच्या स्वरूपात जी मजुरी प्राप्त होते तिला रोख मजुरी असे म्हणतात. रोख मजुरी म्हणजे कामगारांना प्राप्त होणारे मुद्रेचे विशिष्ट परिणाम होय. वास्तविक मजुरीमध्ये रोख मजुरीशिवाय विशिष्ट व्यवसायामध्ये काम केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या आनुषंगिक लाभांचाही समावेश होतो. विशिष्ट काम केल्याबद्दल प्रत्येक मजुराला रोख मजुरीशिवाय काही फायदे व तोटेही होत असतात. मग श्रमाच्या मोबदल्यामध्ये श्रमिकाला प्राप्त होणाऱ्या लाभहानीची एकूण बेरीज म्हणजेच वास्तविक मजुरी होय. मजुरी ही श्रमिकांनी केलेल्या शारीरिक कामाबद्दल दिली जाते. म्हणून मजुरीचे शोधन हे काम केल्यानंतर अथवा सप्ताहाला केले जाते. थोडक्यात श्रमिकांनी, कर्मचाऱ्यांनी, त्या कामगारांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाची जी मजुरी आहे ती एका आठवड्याची असेल, दररोजच्या कामाचा मोबदला असेल. आपण पाहतो नेहमी येथे कामगारांना रोज पगार दिला जातो. मग अशा दिल्या जाणाऱ्या रकमेला आपल्या वेतन प्रशासन विभागामध्ये मजुरी असं म्हटलं जातं. मग ही मजुरी जशी रोख स्वरूपाची आणि वास्तविक स्वरूपाची, मनी वेजेस अँड रिअल वेजेस अशा प्रकारची दोन भागात विभागली जाते. विशिष्ट काळ किंवा विशिष्ट काम केल्यानंतर एक कालावधी थोडा असतो. विशिष्ट काम आणि विशिष्ट कालावधीमध्ये काम केल्यानंतर प्रत्यक्ष मजुराला, कामगाराला पैशाच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या मजुरीला रोख मजुरी असे म्हणतात. मग विद्यार्थी मित्रांनो, सामान्यपणे आपण कर्मचारी पाहतो. एक महिना काम केल्यानंतर पुढील महिन्याच्या सुरुवातीला मागील एका महिन्याची रोख मजुरी दिली जाते. त्यास रोख मजुरी म्हणजेच कामगाराला मिळणारे मुद्रेचे विशिष्ट
परिमाण होय. पैसा हे विनिमयाचे माध्यम आणि इच्छा तृप्तीचे एक प्रभावी साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजणच पैशाचा वापर, पैसा हे एक विनिमयाचे माध्यम आणि इच्छा तृप्तीचे एक प्रभावी साधन आहे. मी नेहमी सांगत असतो, पैसा हे दुर्मिळ साधन आहे. ते श्रमाने, कष्टाने आणि काम केल्यानेच मिळते. तो मिळणारा पैसा आपल्या गरजा भागवण्याचं हे एक अत्यंत महत्त्वाचं असं साधन आहे. पैशामुळे आपण आपल्या मानवी गरजा पूर्ण करू शकतो. त्यासोबतच पैशामुळे मानवी गरजा पूर्ण होत नसून त्या गरजा पूर्ण करणारी साधने मिळविण्यासाठी पैशाचा उपयोग करता येतो. सद्यस्थितीमध्ये राहणीमानाचा दर्जा असेल, सुखसोयीची उपलब्धता असेल, समाधानाची पातळी, या सर्व बाबी प्रामुख्याने कामगारांना मिळणाऱ्या रोख मजुरीच्या प्रमाणावर अवलंबून असतात. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये, माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, आधुनिक काळामध्ये पैसा हे मानवी कल्याणाचे प्रमुख साधन समजले जात असल्यामुळे लहान असेल, थोर असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, या सर्वांसाठीच पैशाचे महत्त्व आज सारखे झालेले आहे. एखाद्या उपक्रमामध्ये, कंपनीमध्ये, संस्थेमध्ये, संघटनेमध्ये, क्षेत्रामध्ये कामगार काम करीत असल्यास त्याला रोख मजुरीशिवाय इतरही अनेक सोय सवलती त्या मानव संसाधन व्यवस्थापकाकडून, मालकाकडून पुरविल्या जातात, मिळत असतात कर्मचाऱ्यांना. त्याशिवाय त्याला इतर अनेक अनुषंगिक लाभ देखील मिळत असतात. त्या ठिकाणी काम करणारा कर्मचारी, त्याला काही लागणारी अनुषंगिक काही फायदे असतील ते सुद्धा आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून पुरविली जातात. त्यामुळे त्यांच्या कार्यसमाधानामध्ये बरीच वाढ होत असते. तसेच त्यांच्या उत्पन्नाच्या पातळीत देखील वाढ होते, जेणेकरून उत्पन्न वाढल्यामुळे कोणताही कर्मचारी असेल, कोणीही असेल, त्याचं उत्पन्न वाढलं, त्याचा राहणीमानाचा दर्जा उंचावतो आणि लौकिक अर्थाने तो सुखी समाधानी जीवन जगू शकतो. त्याचप्रमाणे विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्याला काही गैरसोयी देखील सहन कराव्या लागतात. तसेच काही प्रकारचे त्यागही त्या कर्मचाऱ्याला करावे लागतात. कामगारांचा मोबदला निश्चित करताना या सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक असते. कामगारांना मिळणारा मोबदला पुरेसा आहे किंवा नाही हे त्याच्या रोख मजुरीवरून समजत नाही. म्हणूनच कामगारांना मिळणाऱ्या वास्तविक मजुरीचा देखील विचार करावा लागतो. प्रसिद्ध अर्थतज्ञ श्री ॲडम स्मिथ आपलं मत मांडत असताना असे म्हणतात, कामगार श्रीमंत आहे की गरीब आहे, त्यांना मिळणारा मोबदला योग्य आहे की अयोग्य आहे, ही बाब त्यांना मिळणाऱ्या रोख मजुरीपेक्षा वास्तविक मजुरीद्वारे अधिक स्पष्ट होते. ॲडम स्मिथ या प्रसिद्ध अशा अर्थशास्त्रज्ञाने रोख मजुरीबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या मते कामगार श्रीमंत आहे की गरीब आहे, त्यांना मिळणारा मोबदला योग्य आहे की अयोग्य आहे, ही बाब त्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या रोख मजुरीपेक्षा वास्तविक मजुरीद्वारे अधिक स्पष्ट होते. द लेबर्स आर रिच और पुअर, वेल और इल, रिवॉर्डेड इन portion to their work is clear from real rather than nominal wages. मजुरांना दिली जाणारी वास्तविक मजुरी ही विचारात घेणे हे महत्त्वाचे आहे. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येवरून असे स्पष्ट
त्यांनी केलेल्या विवेचनामधून स्पष्ट होते की मजुरांना दिली जाणारी ही मजुरी, वास्तविक मजुरी विचारात घेणे हे अत्यावश्यक आहे, महत्त्वाचे आहे. कामगारांना मिळणाऱ्या रोख मजुरीशिवाय विशिष्ट क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रकारची कार्य केल्याबद्दल मिळणाऱ्या आनुषंगिक लाभाचे पैशाच्या स्वरूपात, मौद्रिक स्वरूपात मूल्यांकन वास्तविक मजुरीमध्ये समाविष्ट होते. याशिवाय कर्मचाऱ्याला विशिष्ट प्रकारचे कार्य करताना सहन कराव्या लागणाऱ्या काही गैरसोयी असतील, मौद्रिक मूल्यांकन देखील त्याचं विचारात घेतलं जातं. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या कार्याच्या मोबदल्यात त्याला मिळणाऱ्या लाभहानीच्या मौद्रिक मूल्यांकनाची एकूण बेरीज म्हणजेच त्याला मिळणारी वास्तविक मजुरी होय. मग विद्यार्थी मित्रांनो, वास्तविक मजुरी, रोख स्वरूपात मिळणारी मजुरी, मजुरी म्हणजे काय, नेमकं मजुरी ही कशाला म्हटलं जातं, यासोबतच कर्मचाऱ्यांना काही आनुषंगिक लाभ दिले जातात. मग त्या लाभाच्या स्वरूपात उपक्रमाला करावा लागणारा खर्च असेल, तोही मजुरीशी संबंधितच, वास्तविक मजुरीशी संबंधितच खर्च असतो. मग या सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुखसोयी असते, त्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या काही योजना असतील, त्या योजनेवर होणारा खर्च असेल, तो सुद्धा मजुरी आणि वेतनावर केलेला हा आनुषंगिक खर्च असल्याकारणाने तोही मजुरी आणि वेतन प्रशासनामध्ये समाविष्ट होतो. विद्यार्थी मित्रांनो, कर्मचाऱ्यांना मजुरी आणि वेतन त्यांच्या कामानुसार, कामाच्या वाटपानुसार, त्यांच्या कौशल्यानुसार, त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यानुसार ते मिळत असतं आणि ते ठरवण्याचा अधिकार मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये सॅलरी आणि वेजेस ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे करत असतं. यासाठी मजुरीचा दर, वेतनाचा दर निश्चित करण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये विशिष्ट असं प्रशासन यावर कार्य करत असतं. मग पैशाच्या स्वरूपात आपण कर्मचाऱ्यांना मजुरी आणि वेतन देत असतो. उपक्रमामध्ये उपक्रमाचा नावलौकिक हा निश्चितच जर कर्मचाऱ्यांना योग्य मजुरी मिळत असेल, कामगाराला विशिष्ट काम केल्याबद्दल जो काही विशिष्ट मोबदला मिळत असेल, नियमित कर्मचाऱ्यांना विशिष्ट कालावधीमध्ये काम केल्यानंतर मासिक स्वरूपामध्ये 30 दिवसाच्या कालावधीनंतर देण्यात येणारं वेतन असेल, हे मिळणारं नियमित वेतन निश्चितच काम केल्याबरोबर मिळणारी मजुरी आणि काही कालावधीनंतर काही टप्प्यानं मिळणारं वेतन, मासिक वेतन, हेही जर कर्मचाऱ्यांना निश्चितच वेळेवर मिळत असेल तर त्या उपक्रमाचा नावलौकिक निश्चितच उंचावलेला असतो. कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला हा वेळेवर देणे प्रशासनाचे, वेतन व मजुरी प्रशासनाचे, मानव संसाधन व्यवस्थापनामधील वेतन व मजुरी प्रशासनाचे प्रामुख्याने महत्त्वाचे कार्य आहे. जेणेकरून त्या कर्मचाऱ्यांच्या उपक्रमामध्ये कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकाच्याच गरजा या केवळ मुद्रेवर अवलंबून असतात, पैशावर अवलंबून असतात. प्रत्येकच गरज आज मानव जातीला समाजामध्ये जीवन जगत असताना अनेक घटकांना तोंड द्यावे लागते. काही वस्तूंची प्राप्ती करण्यासाठी, काही गरजांची पूर्तता करण्यासाठी मानवाला निश्चितच पैशाची आवश्यकता असते, ते मुद्रेची आवश्यकता असते. म्हणून ही मुद्रा मिळवण्यासाठी सर्वसामान्यपणे
गरीब व्यक्ती असेल, शेतमजूर असेल, काम करणारा कामगार असेल, वेतन मिळवणारा कर्मचारी असेल, या प्रत्येकालाच त्याला मिळणाऱ्या कामाच्या मोबदल्यातून आपल्याला त्याच्या गरजा पूर्ण करून घ्याव्या लागतात. म्हणून मुद्रेशिवाय, पैशाशिवाय मानवाच्या गरजा पूर्ण होत नाही. म्हणून वेतन आणि मजुरी प्रशासन हा मानव संसाधन व्यवस्थापनामधील महत्त्वाचा असं प्रकरण, यावर आपण आज सविस्तर चर्चा केलेली आहे. निश्चितच मजुरी म्हणजे काय, मजुरीमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो, मजुरी निश्चित करणारी काही घटक असतील, त्याही बाबींचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. यासोबतच आपण असं म्हणतो की ही मजुरी आणि वेतन हे सुद्धा आपल्या मानव संसाधन व्यवस्थापनाला महत्त्वाचं असं कार्य करावं लागतं. यामध्ये जर सांगितलं, मजुरीचा दर ठरवणे. मजुरीचा दर हा कार्याच्या वेळेनुसार, मजुरीचा दर हा त्या कार्याच्या वेळेनुसार ठरवला जातो. त्या कार्याचं मूल्य, वेळेबरोबरच लागणारं श्रम यावरही निश्चित करावं लागतं. मग हे सर्व निर्धारण करण्यासाठी, मजुरीचा दर ठरवण्यासाठी, त्यासाठी काही सर्वेक्षण करावं लागत असेल, त्या कार्याचं काही मूल्यांकन करावं लागत असेल. मग या सर्व बाबी अभ्यासणं निश्चितच मानव संसाधन व्यवस्थापनाला ही कार्य करावी लागतात. कर्मचाऱ्यांना अथवा मजुरांना योग्य प्रमाणात मजुरी व वेतन देण्यासाठी, कामाचा योग्य मोबदला देण्यासाठी, त्याने जे काही श्रम केलेलं आहे त्या श्रमाबद्दल आपण त्याला मजुरी देत असतो. जसे की दैनंदिन शारीरिक कार्य करणाऱ्या मजुरांना शारीरिक काम करणाऱ्या मजुरांना द्यावयाची मजुरी व कौशल्याची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन, या दोन्ही बाबी या मानव संसाधन व्यवस्थापनाच्या, प्रशासनाच्या अखत्यारीत येतात. म्हणून मजुरी आणि वेतनाचा अभ्यास करणे आपल्याला अत्यावश्यक आहे. त्यास आपण ज्या काही शारीरिक कार्य करणाऱ्या मजुरांना द्यावयाची मजुरी व कौशल्याची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन, या दोन्ही बाबी प्रशासनाच्या अखत्यारीत येतात. त्यास मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये मजुरी व वेतन प्रशासन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मजुरी व वेतन हे आपल्या प्रशासनामध्ये ते देण्याच्या बाबतीमध्ये, ठरवण्याच्या बाबतीमध्ये मजुरी व वेतनासंबंधित प्रशासन केले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अथवा मजुरांना योग्य काम केल्याबद्दल योग्य स्वरूपाचा मोबदला दिला जातो, जेणेकरून त्यानं केलेल्या कामाबद्दल जर आपण त्याला योग्य प्रकारचा मोबदला दिला असेल, निश्चितच तो ज्या ठिकाणी कार्य करत आहे तो निश्चितच आनंदाने करेल. त्याची मानसिकता आपण काम केल्याबद्दल योग्य मिळणारं मानधन असेल, योग्य मिळणारा पैसा असेल, योग्य मिळणारी मजुरी असेल, त्यावर ते निर्धारित असेल, त्यावर तो समाधानी असेल. म्हणून त्याला देण्यात येणारा, थोडक्यामध्ये आपण असं म्हणू की मजूर व कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कार्याचा आपण त्याला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आपल्या मानव संसाधन व्यवस्थापनाच्या स्तरावर आपण निश्चितच प्रयत्न केले जावेत, जेणेकरून तो मजूर असेल, कर्मचारी असेल, कौशल्याचं काम करणारा कर्मचारी असेल, निश्चितच त्याची प्रेरणा, तो जो कार्य करत आहे त्या कार्यास प्रेरित होण्यासाठी सतत काम करत असताना
नाविन्यपूर्व आणि उत्साहाने पार पाडण्यासाठी निश्चितच त्याला देण्यात येणारी मजुरी, वेतन हे चांगल्या प्रकारचं असावं आणि ते नियमित असावं, वेळेवर दिल्या जावं, जेणेकरून निश्चितच तो एका विशिष्ट प्रेरणेने, उत्साहाने आपल्या प्रमंडळामध्ये, आपल्या उपक्रमामध्ये, आपल्या संस्थेमध्ये निश्चितच कार्य करेल, जेणेकरून आपल्या संस्थेचा, उपक्रमाचा आणि संघटनेचा नावलौकिक वाढल्याशिवाय यामुळे राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मजुरी आणि वेतन या बाबतीत चर्चा केलेली आहे. मजुरी आणि वेतन प्रशासन, मानव संसाधन व्यवस्थापनाअंतर्गत येणारा हे महत्त्वाचा घटक असल्याकारणानं आपण त्यावर आज सविस्तर चर्चा केलेली आहे. यानंतर मजुरी आणि वेतनासंबंधी अनेक मुद्दे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, त्यावरही आपण पुढच्या तासिकेमध्ये सविस्तर चर्चा करू. आज आपण थांबू. धन्यवाद.